मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनस्वी आभार। तर आज वासळी या गावी आलो असता तर या वासळी गावी येण्याचे कारण असे की या वासळी गावामध्ये आमचा एक जिव्हाळ्याचा आपुलकीचा प्रेमाचा एक मित्र म्हणजे एक आपुलकीचा माणूस या ठिकाणी राहतो आणि त्यांच्या प्रेमाच्या खातीर आम्ही या वासळी गावाला वारंवार या ठिकाणी येतो असतो। तर तो आमचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा माणूस कोण तर आमचे जुम्माशा। कारण आमची मागच्या एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत ओळख या ठिकाणी झाली आणि ती ओळख कधी प्रेमामध्ये रूपांतर झाली हे कळालंच नाही। कारण आम्ही जरी या वासळी गावाला 8 दिवसातून 15 दिवसातून त्या ठिकाणी येत असतो पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांसोबत अपडेट या ठिकाणी। तर मित्रांनो आम्ही आपल्या जुम्माशा यांच्या या ताराबाण सेंटरमध्ये काय काय त्या ठिकाणी गोरगरीब लोकांचे विलास त्या ठिकाणी केलं जातं। तर त्यानंतर आपले चेअरमन कारभारी नागरे याही या ठिकाणी उपस्थित आहेत। मुघल सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मित्रांनो जुम्माशा यांच्या या तारा पानटापरीच्या माध्यमातून अनेक लोकांचा इलाज या ठिकाणी केला जातो। जर कोणाचं धाड त्या ठिकाणी दुखत असेल तर जुम्माशा हे त्या ठिकाणी एक मंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी बरे करतात। त्यानंतर कोणाला कितीही जुना खोकला असला कारण बरेच लोक खोकल्याचे औषध घेऊन परेशान त्या ठिकाणी होतात। जर तो खोकला त्या ठिकाणी बरा नाही झाला तर एक वेळेस आपण या वासळी गावामध्ये ताराबाण सेंटरचे मालक जुम्माशा यांच्याशी संपर्क या ठिकाणी साधावा। तुमचा नंबर काय सांगा? 80 10 90 98। तर आपण आता जुम्माशा यांनी जो फोन नंबर या ठिकाणी सांगितला त्यांच्या या फोन नंबरवर संपर्क या ठिकाणी साधावा। आणि मित्रांनो आजचा विषय आमचा आहे वासळीच्या पेढ्याविषयी। तर या वासळी पेढा हा नुसता कन्नड मध्ये किंवा छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रसिद्ध नसून तर हा महाराष्ट्रामध्ये हा वासळीचा पेढा म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे। अनेक तरुण मित्रमंडळी या पेढ्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा परिवाराचा व स्वतःचा पोट भरण्याचं काम या ठिकाणी करतात आणि एकदम स्वच्छ एकदम चांगल्या क्वालिटीचा पेढा या ठिकाणी दिला जातो आणि या पेढ्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोकांचं पोट या ठिकाणी भरलं जातं। मग कोणते तर ज्यांच्याकडे दूध आहे त्यांच्याकडे गाई ढोरं आहे तर ह्या दुधाचा वापर या पेढ्याने या ठिकाणी केला जातो आणि चांगल्या प्रकारचा पेढा या वासळी गावामध्ये या ठिकाणी विकला जातो। कारण या वासळी गावाला अनेक गावं या ठिकाणी लागून आणि तालुक्याला जात असताना या वासळी गावून या ठिकाणी जावे लागते। तर बरेच लोक या ठिकाणी या वासळी गावाला या ठिकाणी येतात आणि हा पेढा या ठिकाणी घेऊन जातात। तर मित्रांनो ज्यांनी या वासळी पेढ्याची चव या ठिकाणी घेतलेली तर एक वेळेस आपण या वासळी गावाला येऊन हा वासळीचा पेढा या ठिकाणी घेऊन जावे। एकदम स्वादिष्ट अनेक प्रकारचे पेढे या ठिकाणी आहे। मग कमी साखर असो जादा साखर असो किंवा गोड असो तर अनेक प्रकारचे पेढे या ठिकाणी मिळतात। तर आपण या वासळीला येऊन आपल्या जुम्माशा यांच्या या तारापान सेंटरला भेट देऊन पेढ्याचा व खोकल्याचा औषधाचा व दाढीचा दुखण्याचा औषधाचा आपण पुरेपूर लाभ या ठिकाणी घ्यावा। यानंतर मी जुम्माशा यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आग्रह केला की आमच्या दुकानाविषयी 2 शब्द या ठिकाणी बोला। तर जुम्माशाजी हे दुकान तुमचं नाही हे दुकान आमच्या म्हणल्यावर त्या ठिकाणी विचार येणार नाही। तर मित्रांनो धन्यवाद।